हॅलो गाईज, मी सुषमा. तर आता आपण चाललोय पुणे टू हम्पी. तो मी ब्लॉग करते, ट्रॅव्हल ब्लॉग. दिस इज माय फर्स्ट ब्लॉग. तो तुम्ही बघत राहाल की हम्पीमध्ये आम्ही कुठे कुठे एक्सप्लोअर करणार आहे, गोकर्ण. आणि माझ्यासोबत कोण आहे मी त्यांना पण इंट्रोड्यूस करून देते. तर माझ्यासोबत आहे माझे 2 फ्रेंड्स, मेघना हाय आणि अमृता. सो आता आम्ही इकडनं, आता सध्या आम्ही झेआर मॉलला आहे हिंजवडीला. तिथून आम्ही स्टार्ट करतो आमची जर्नी. तर स्टे ट्यून्ड. येलो येलो बड़ी सॉलिड मस्ती छाई. हेलो हेलो तू दूर मेरे भाई. येलो येलो बड़ी कॉल करो मेरे भाई. चल चल बोले हम सारी चूड़ियां. रात बड़ी है मस्तानी होते मेरी करना चलना चूड़ियां. बेळगावला पोहोचलो. आम्ही चहा घेतोय आणि जस्ट एन्जॉय टी. मध्ये प्रवासात पोहोचताना आमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला. तर आम्ही मध्येच थांबून गाडीचं पंक्चर निघेपर्यंत रोडला हायवेला गरबा करत होतो. सो सगळेजण एन्जॉय करत होते. 1 2 3 4. Welcome, drink is now yours. So finally reaching to destination Hampi. सो फ्रेशन अप होऊन झाल्यावर मग आम्ही जेवायला गेलो आणि जेवणाचा मस्त आस्वाद घेतला. खूप थकलेलो त्यामुळे पोटभर जेवलो. रेडी झालोय आणि आम्ही आता चला कोरायकल राईड आणि नंतर सनसेट पॉइंट बघणार आहोत. सो वी आर रेडी यू गर्ल्स. दिस इज द कोरायकल राईड. आणि बसून खरंच इव्हिनिंग टाइमला खूप मजा येत होती. खूप प्रसन्न वाटत होतं. सगळेजण फोटो शूट करत होते, रील्स बनवत होते आणि एकदम प्रसन्न वाटत होतं. खरंच एकदा तरी कोरायकल राईड एन्जॉय करायला पाहिजे. खरंच खूप नयन गम्य नजारा आहे हा. बॅक वॉटर. इथे लोक येऊन कोरायकल राईड्स करतात, फोटोशूट्स. बोल. आता आम्ही चाललोय क्लिफ जम्पिंगला. आमचं कोरायकल राईड करून झालेला आहे आणि हा इथला नजारा खूप ऑसम आहे. म्हणजे जितकं तुम्ही नजरेत भरून घ्याल तितकं घ्याल.
सूर्योदय होताना हम्पीचं दृश्य बघणं म्हणजे एकच मिनिट बघ. चला चला. सो तर हे आहे क्लिफ जम्पिंग. ऑलमोस्ट मला वाटते 15 फीटवरून उडी मारली इथून. आणि ही आमच्या ट्रिपमधली वैष्णवी जिने हे केलं आणि खूप लोकांनी मारली. बट माझ्याकडून हे नाही झालं बिकॉज मला वॉटरची खूप जास्त भीती वाटते. सो खूप जणांनी हे एन्जॉय केलं. दिस इज द क्लिफ जम्पिंग. सो तर हे हम्पीतलं फेमस रेस्टॉरंट आहे, मँगो ट्री रेस्टॉरंट. तसं तर हम्पीमध्ये खूप सारे कॅफेज आहेत, एक्सप्लोर करायला पाहिजे. बट दिस इज द वन ऑफ देम. यू शुड ट्राय मस्ट. आता आम्ही जेवायला आलो फेमस हम्पीचं हॉटेल मँगो ट्री रेस्टॉरंट. जेवण झालं मँगो ट्रीला बिनधास्त आणि एकदम छान क्वालिटी. सो आता जाता जाता रोडमध्ये काही दुकानं होते तर मी तुम्हाला शॉपिंग दाखवते. तुम्ही हम्पीमध्ये काय काय करू शकता. सो दिस इज स्टॉल्स आहेत डिफरंट डिफरंट टाईपचे. आणि देन या पर्सेस आहेत जे की म्हणजे पुण्यातही अवेलेबल आहेत. बट इकडे थोडंसं युनिक हँडक्राफ्ट वर्क तुम्हाला बघायला भेटेल. देन ज्वेलरी. This is all the jewelries. Okay. देखिए ये भी है क्या पास? नेक पीसेस आहे डिफरंट टाईपचे लाईक चोकर सिल्वरमध्ये रिंग्स आहेत. आणि इम्पॉर्टंट थिंग म्हणजे की इथे असलेले हे धोतीज जे की तुम्हाला मंदिरांच्या जेव्हा तुम्ही बघायला जाल तेव्हा हे एक लाईक वेगळं लुक करता येईल. देन अजून इकडे हे वन पीसेस आहे थोडे डिफरंट टाईप्समधले. पूर्ण दाखवते मी. कॅन यू शो मी अमृता वन दिस वन. या This is how it looks. यू कॅन वेअर इट इन अ बीच ऑल्सो. बीच वेअरला पण छान आहे हे. सो अशा टाईपचं शॉपिंग तुम्ही इथे. आणि हे टी शर्ट्स आहे जे ओम वगैरे मध्ये लिहिलेले कुर्तीज. सो तर असा होता आमचा फर्स्ट डे फुल ऑफ मजा.